नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये झालेला पेपर. हा पेपर आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? गणनावाचक. गणनावाचक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रमवाचक मध्ये काय? पहिला, दुसरा. आवृत्तीमध्ये चौपट, दसपट. आणि पृथकवाचक मध्ये एक एक, 10-10चा गट असं असतं, त्यावेळेस पृथकवाचक होतं. आम्ही घरी जाईपर्यंत सांजावली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर काय हे सांजावली हे यामध्ये क्रियापद आहे. या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय? भावकर्तृक क्रियापद. भावकर्तृक क्रियापदालाच दुसरं नाव आहे अकर्तृक क्रियापद. अकर्तृक क्रियापद. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सातत्यदर्शक. कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार सातत्यदर्शक आहे आणि बाकीचे हे स्थितीदर्शक, गतिदर्शक आणि निश्चयदर्शक हे स्थलदर्शक क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत. म्हणून या प्रश्नाचं सातत्यदर्शक हे उत्तर आहे. कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार सातत्यदर्शक आहे आणि बाकीचे हे 3 राहिलेले काय? स्थलदर्शक क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर पेक्षा काय? तुलनावाचक या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. याच्यामध्ये तुलना दाखवलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा. सवंगडीला गवर अनुस्वार आहे, सामंजस्याला जवर आहे, सांसारिकला सावर आहे आणि झंझावतला जावर आहे. तर सवंगडीचा अनुस्वार हा व वरती पाहिजे, सामंजस्याचा म वरती पाहिजे आणि झंझावतचा झ वरती पाहिजे. त्याच्यामुळे सांसर्गिक या शब्दामध्ये जो अनुस्वार आहे तो सा वरती दिलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं हे उत्तर आहे. योग्य अनुस्वार असलेला शब्द ऑप्शन क्रमांक 4. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर खेळत राहील ही भविष्यकाळातची चालू क्रिया आहे, त्यावेळेस रीती भविष्यकाळ या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा. केले आहे काय? पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखा. पण या शब्दावरून वाक्याचा प्रकार ओळखता येतो काय? संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न, उपसर्ग होणे या वाक्प्रचाराचा अर्थ. तर काय? उपसर्ग होणे वाक्प्रचाराचा अर्थ काय? त्रास होणे. पुढचा प्रश्न, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी म्हण कोणती? तर आवळा देऊन कोहळा काढणे ही या म्हणीला समानार्थी म्हण आहे. आणि या म्हणीचा जर अर्थ बघितला तर थोडेसे पैसे देऊन जास्त काम करून घेणे.
ऑम्बुड्समॅन या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता? ऑम्बुड्समॅन या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता? तर काय, लोकपाल. लोकपाल हा ऑम्बुड्समॅन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द आहे. आणि राज्यामध्ये काय, लोकायुक्त. केंद्रामध्ये लोकपाल, राज्यामध्ये लोकायुक्त. अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? पोस्ट ग्रॅज्युएट हा काय, अधिस्नातक या शब्दास पर्यायी शब्द आहे. आणि फक्त स्नातक म्हणजे काय, ग्रॅज्युएट. अधिस्नातक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. पुढचा प्रश्न, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द निवडा. काय, विदुषीसाठी विद्वान हा पुल्लिंगी शब्द आहे. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. कर्त्याला काय, चा प्रत्यय लागलेला आहे, त्याच्यामुळे काय, षष्टी विभक्ती येईल. पुढचा प्रश्न, ज्ञानबाची मेख या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय? ज्ञानबाची मेख या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय? तर काय, अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट हा या शब्दाचा अर्थ आहे. शल्यचिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे? वैद्यकीय व्यवसायाशी निगडित आहे. खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो. तर काय, हुतात्मा. देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो हुतात्मा. पुढचा प्रश्न, पोलीस चोराला मारतात या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. भावे प्रयोगात रूपांतर करा. भावे प्रयोगात हे कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय असतो. या वाक्यात जर बघितलं तर कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय, म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि क्रियापद हे तृतीय पुरुष आणि नपुंसकलिंगी असते. ही भावी प्रयोगाची खूण आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? काय, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर कोकणाची दक्षिण सीमा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि त्या काय, तेरेखोल ही नदी दक्षिण सीमेजवळून वाहते. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर काय, 1972 साली लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर या ठिकाणी आहे, कोल्हापूरला आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय? राजस्थान. खालीलपैकी कोणता गर्ता हिंदी महासागरात आहे? तर कोणता आहे? सुंदा हा गर्ता हिंदी महासागरात आहे. पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर काय? 1761.
पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत. पहिली लढाई 1526 मध्ये, दुसरी लढाई 1556 मध्ये आणि तिसरी लढाई काय 1761 मध्ये. ही तिसरी लढाई 1761 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर काय 26 नोव्हेंबर 1949 या रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? लुंबिनी. लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? रघुराम राजन हे गव्हर्नर होते. डॉक्टर मनमोहन सिंग हे पण होते. सी रंगराजन हे होते. तर ई श्रीधरन हे गव्हर्नर नव्हते. तर ई श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार 1911 साली काय बांधण्यात आलेले आहे. आणि हे इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी त्यावेळेस बांधण्यात आलेलं होतं. आणि इंडिया गेट हे दिल्लीमध्ये आहे आणि गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे. इंडिया गेट हे 1917 साली बांधण्यात आलेलं आहे आणि ते पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, खालील हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण कोणते? तर काय मालदीव हे हिंदी महासागरातील प्रवाळ बेट आहेत. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? सभासद होण्यासाठी विचारले. सभासद होण्यासाठी 30 वर्ष मर्यादा असणे, कमीत कमी वय असणे आवश्यक आहे. आणि राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांचे वय कमीत कमी 35 असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, सभासद होण्यासाठी 30 वर्ष आणि अध्यक्ष होण्यासाठी 35 वर्ष. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? भालचंद्र नेमाडेंना भेटलाय, विंदा करंदीकरांना पण भेटलाय, विष्णू वामन शिरवाडकरांना पण भेटलाय, लक्ष्मीकांत देशमुख यांना काय नाही भेटलेले. याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर काय प्रोपेन व ब्युटेन हे LPG गॅसचे 2 प्रमुख घटक आहेत. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारलेला आहे, त्याच्यामुळे हे पाठ करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर काय 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर काय डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? मुंबई येथे आहे, औरंगाबाद आणि नागपूर, पुण्यामध्ये नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर काय महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले आहे. पुढचा प्रश्न, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? तर मार्क झुकरबर्ग हा फेसबुक या वेबसाईटचा जनक आहे. खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमामध्ये होत नाही? फेसबुकचा होतो, इंस्टाग्रामचा होतो, ट्विटरचा होतो, मोनोग्रामचा हा होत
नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 मोनोग्राम. गटात न बसणारा शब्द निवडा. मूग, वाटाणा, मका, हरभरा. तर हरभरा, वाटाणा, मका हे कडधान्यामध्ये मोडतात आणि मका हे तृणधान्यामध्ये मोडतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वेगळा शब्द निवडा. मंगळ, पृथ्वी, चंद्र, गुरु. गुरु, पृथ्वी, मंगळ हे सर्व ग्रह आहेत आणि चंद्र हा उपग्रह आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? 3. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलांची किंमत किती? काय? खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर किती दिले? 5:7. आणि खुर्चीची किंमत किती दिली? 225. आणि टेबलांची किंमत काढायला सांगितली तर x. मग काय? x बरोबर 225 गुणिले हे भागिले इकडं गुणिले झालं 7 आणि हे अंश ते छेद 5 ने भाग द्यायचा. 5 चोक 20, 2 राहिले, 5 5 25. x बरोबर 45 गुणिले 7. x बरोबर 7 5 35 ला 5 हातचे आले 3, 7 चोक 28 आणि 3 31. ही x ही काय? एका टेबलाची किंमत झाली आणि आपल्याला किती विचारले? 3 टेबलांची. 315 गुणिले 3, 3 5 15, हातचाला 1, 3 1 3 3 3 3 1 4, 3 3 9, 945. 945 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न, तर हा प्रश्न 0.36 गुणिले 0.7 गुणिले 0.8 भागिले 0.6 गुणिले 0.42 गुणिले 1.6. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना काय करायचं? अगोदर हे पॉईंटमध्ये असलेले अंक काढून घ्यायचे. तर किती? 2, 3 आणि 4. मग काय करायचं? 36 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 10⁻⁻4 भागिले इथं किती? 1 2 3 आणि 4. 6 गुणिले 42 गुणिले 16 गुणिले 10चा वजा 4. तरी 10चा वजा 4ला 10चा वजा 4 गेलं, भागाकार द्यायचा. 6 1 6, 6 6 36, 7 1 7, 7 6 42, 8 1 8, 8 2 16 आणि हे 6 1 6, 6 1 6 राहिला किती? 1/2. 1/2 बरोबर 0.5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न काय? 2x - 1 प्लस 2x + 1 इज इक्वल टू 3 to 0. तर विचारलं काय? x बरोबर किती? तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना ऑप्शन पासून सुरुवात करायची. मग काय? आपण समजा ए ऑप्शन एक्सच्या जागी ठेवू किंमत. 2⁷ - 1 प्लस 2⁷ + 1 इज इक्वल टू 320. मग काय? 2�6 अधिक 2�8 बरोबर 320. तर काय? 2/6, 2 गुणिले 2 किती? 4 गुणिले 2 8, हे किती झाली? 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32,
किती वेळेस झालं, 1 2 3 4 5 आणखी 32 गुणिले 2 64. 64 अधिक 2चा 8वा काय, ह्याच्या पुढंच आपण करूया. 64 गुणिले 2 बरोबर 128 आणि 128 गुणिले 2 256 अधिक 256 बरोबर 320. तर यांची बेरीज करायची. 6 आणि 4 10, हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, हातचाला 1, 2 आणि 1 3, 320 बरोबर 320. तर काय ए हे प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने भाग जाईल. तर 9ने भाग जाणारी संख्या विचारलेली आहे. तर 9ची कसोटी 3 आणि 9ची कसोटी सारखीच असते. तर याच्यामध्ये काय, ह्या अंकांची बेरीज करायची आणि आलेल्या संख्येला 9ने भाग द्यायचा. तर 9 बेरीज करून बघूया. ऑप्शन क्रमांक 1 ची 9 + 9 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25 आणि 3 28, 28ला भाग जातोय का, तर नाही, हे ऑप्शन नाही. पुढचा 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, 19 आणि 9 28, हे पण नाही. तर पुढचा बघूया 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25 आणि 2 27, 27ला काय 9ने भाग जातो, 9 त्रिक 27, म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा 5000 रुपये ABC मध्ये 7 तास 8 तास 5 या प्रमाणात वाटले तर बीचा हिस्सा किती. बीचा हिस्सा विचारलेला आहे. यासाठी काय करायचं, बीची किंमत किती 8 आणि 8 ह्या तिन्हीची बेरीज करायची. किती, 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 गुणिले ही किती अमाऊंट आहे 5000. मग काय, शून्याला शून्य गेलं, 2 चोक 8, 4 गुणिले 500 बरोबर 4 25 2000. 2000 रुपये बीचा हिस्सा असेल, बीचा हिस्सा. पुढचा प्रश्न 17.28 भागिले x, तर त्याचा भागाकार काय 3.6 गुणिले 0.2 बरोबर 2. तर x ची किंमत विचारलेली आहे. तर काय, अगोदर 17.28 भागिले x ही भागाकारामध्ये, तर इकडं गेल्यावर गुणाकारामध्ये 2 गुणिले 3.6 गुणिले 0.2. तर काय करायचं, अगोदर याचा पॉईंट काढून घ्यायचा. 1728 गुणिले 10⁻² भागिले x. तर इथं पण तसंच करायचं, 2 गुणिले 36 गुणिले 2, तर 1 आणि 2 म्हणजे 10⁻². हे भागाकारात आहे, ते इकडं गुणाकारात, आणि हे खाली आहे. म्हणजे काय, x बरोबर 1728 × 10⁻² भागिले 2 गुणिले 36 गुणिले 2 गुणिले 10⁻². 10⁻² आहे, याला कॅन्सल. तर 2नी भागाकार द्यायचा आहे. 2 8 16, 1 राहिला, 2 6 12, 2 चोक 8, आणि 2नी परत द्यायचा आहे किती, 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 432 भागिले 36. तर 4ने जर बघितलं, 4 9 36, 4 1 4 0, 4 8 32. 9नी जर बघितलं, 9 1 9, 9 1 9, 9 दुने 18. x बरोबर किती येईल 12. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न काय विचारलाय, 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर प्रति तास व 15 किलोमीटर पर आवर वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 15 किलोमीटर अंतर दूर असतील. समजा या ठिकाणाहून
2 निघाले तर एका तासात किती 12 किलोमीटर आणि दुसरी व्यक्ती एका तासात 15 किलोमीटर. हे 12 किलोमीटर आणि हे 15 किलोमीटर. तर विचारले काय किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर. ह्या दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने जात आहेत आणि मग काय तर त्यांच्यामध्ये किती अंतराचा गॅप आहे 3 किलोमीटरचा. तर ह्या व्यक्ती जसं जसं पुढे जाईल तसा तसा ह्यांच्यामधला गॅप हा वाढत जाईल. मग काय ऑप्शनमध्ये बघायचं 45ला काय 45 किलोमीटर अंतर सांगितले आपल्याला. तर काय 45 भागिले 3 फरक किती आलाय 3. तर 3 ने भागायचं 3 1 3 3 1 3 3 5 15. तर काय 15 तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर असतील. एकाच दिशेने आहे त्याच्यामुळे गॅप हा 3च्या पटीत वाढत जातो. 3 6 9 12 15 असा करेल 45 आणि ही 45 व्हायला किती लागतात 15 तास. पुढचा प्रश्न. एक गाडी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तर तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती असायला हवा. तर काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर काय वेग किती दिलेला आहे 60 आणि वेळ किती दिलेला आहे 5. अंतर किती झालं 300 किलोमीटर. तर एवढेच अंतर 4 तासात कापायचे. तर गाडीचा वेग किती असायला हवा. म्हणून या सूत्रात डबल 30 टाकायची. किंमत 300 बरोबर 4 तास वेळ आणि वेग विचारला आहे आपल्याला. तर 300 भागिले 4 4 1 4 4 7 28 आणि 4 5 20. वेग किती आला वेग बरोबर 75 किलोमीटर प्रति तास. पहिला वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि आलेला वेग किती आहे 75. मग काय विचारले तर गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर किती 75 वजा 60 बरोबर 15 किलोमीटर पर आवरने गाडीचा वेग वाढवायला हवा. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती. तर 5 संख्यांची सरासरी किती 17 म्हणजे 17 गुणिले 5 किती 85 आणि पहिल्या 4 संख्यांची किती 4 संख्यांची 16 16 चौक 64. या दोन्हींची वजाबाकी केली 5 मधून 4 गेली 1 21 21 ही काय 5वी संख्या. पुढचा प्रश्न. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. तर 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील. तर काय चाकाची त्रिज्या चाकाची त्रिज्या हे किती फेरे पूर्ण होण्यासाठी आपल्याला अगोदर चाकाचा परीघ काढावा लागेल. चाकाचा परीघ बरोबर काय 2 पाय r. तर याच्यात किंमत ठेवायची 2 गुणिले 22/7 गुणिले 28 7 चौक 28. याचा गुणाकार केला तर 4 दुने 8 8 गुणिले 22 8 दुने 16 हात चाला 1 8 दुने 176 सेंटीमीटर 176 सेंटीमीटर. आणि हा काय झाला चाकाचा परीघ झाला. आणि आपल्याला फेरे विचारलेत. एकूण फेरे बरोबर एकूण अंतर भागिले परीघ.
मग किती येईल 8.8 किलोमीटर दिले, तर मीटरमध्ये त्याचं कन्वर्जन काय 8800 मीटर. 1 मीटर बरोबर 100, 1 किलोमीटर बरोबर 100 मीटर, तर काय 8.8 किलोमीटरचे किती म्हणजे 8000 किलोमीटर, 8000 मीटर प्लस 800 मीटर म्हणजे किती 8800 मीटर, 8800 मीटर. आणि परिघ किती सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर काय करायचं 100 सेंटीमीटरचं करायचं असेल तर 176 गुणिले 10⁻², 10⁻² म्हणजे काय 176 सेंटीमीटर आहे हे, तर ह्याचं मीटर किती होईल 1.76 मीटर. म्हणून हे काय आपण काय केलं 176 केलं 10⁻² केलं. तर हे 10⁻² वरती केल्यानंतर काय होईल 8800 इंटू 10⁻², मायनसचं प्लस होईल आणि भागिले 176. तर याचा भागाकार द्यायचा 22 चौक 88, 22 8 176, 4 1 4, 4 2 8, 4 2 8 किती नाही 100 गुणिले 100, 10⁻² म्हणजे किती 100 भागिले 2. तर काय बे 1 बे, बे 5 10, 0. तर किती येईल एकूण फेरे हे 5000, 5000 एकूण फेरे होतील. किती होतील 5000 फेरे होतील. 45,678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किमतीमधील फरक काढा. 45,678 या किमतीमधील 5 व 6 किमतीमध्ये काय एकक, दशक, शतक, हजार. मग 5 ची किंमत येईल किती 5000 आणि 600 एकक, दशक, शतक 600. ही किंमत फक्त याच्यातून वजा करायची 0 0, 10तून 6 गेल्यावर 4 4, 4400 काय येईल 4400 उत्तर येईल. पुढचा प्रश्न, जर a बरोबर 2, b बरोबर -3 आणि c बरोबर -1/2 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल. तर यापैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल असं विचारलंय. तर काय प्रत्येक ह्याच्यात किंमत ठेवायची. सी पहिल्या ऑप्शनमध्ये जाऊ 3a² - 2b, त्याच्यामध्ये सी नाहीच त्याच्यामुळे 6 येणारच नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये टाकूया आपण a + b + c. काय a ची किंमत किती 2 प्लस b ची काय -3, c ची काय -1/2. हे जर सोडवलं तर काय 4 छेद समान केला 2 4 आणि इथं 3 गुणिले 2 6 -1 भागिले 2 किती येईल का -4 - 7 छेद 2 किती येईल -3/2. हे आले का उत्तर 6. तर नाही, त्याच्यामुळे हा पर्याय नाही. पुढचा काय 2a² + b - 2c. याच्यामध्ये किमती ठेवायच्या. 2 ची a ची किंमत काय 2² + b ची काय -3, 2 c ची काय -1/2. हे सोडवायचं. 2 चा वर्ग किती 4 -3 आणि हे वजा वजा अधिक 2 गुणिले 1/2. मग हे 2 ला 2 गेलं बरोबर काय 8 - 3 अधिक 1, 8 आणि 1 9, 8 - 3 अधिक 1, 8 आणि 1 9 - 3 बरोबर 6. तर काय उत्तर आलेलं आहे 6 किंमत राशीची आलेली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर हे अपूर्णांक दिलेले आहेत.
आणि अपूर्णांकामध्ये विचारलेले की याच्यामध्ये खालीलपैकी मोठी संख्या कोणती. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना काय करायचं, तर हे प्रश्न आपल्याला पॉईंटमध्ये जर आपण भागाकार दिले तर आपले भागाकारामध्ये चुकू शकतं. त्याच्यामुळे एक सोपी मेथड काय, तर ऑप्शन घ्यायचे. 13/11 13/21 आहे. 13/21 काय पुढचा 9/13 याच्या छेदाने याच्या अंशाला गुणायचं आणि याच्या अंशाने याच्या छेदाला गुणायचं. काय 13 13चा वर्ग किती येतो 169 आणि 21 गुणिले 9 9 1 9 9 दुने 18. तर हा काय असा भागाकार आल्यानंतर अंशाची किंमत गृहीत धरायची. कोणती किंमत येते आता 21 गुणिले 9 189 आलं, ही संख्या मोठी आली आणि 13 गुणिले 13 ही 169 ही संख्या लहान आली. तर मग काय जी संख्या मोठी येईल, मोठा पूर्णांक विचारलाय म्हणून मग मोठा, तर मोठा कोणताच आहे 21 गुणिले 9 मग काय 9/13 हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे. 9/13 हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे. मग याची तुलना पुढच्याशी करायची. 11/17 तर याचा गुणाकार करून बघायचा. 9×7 63, 63ला 6 9 1 6 17 9 153 आणि 13 गुणिले 11 तर काय 13 10 130 130 आणि 143 143 काय ह्या याचा आणि 153 काय याचा. मग काय 153 हा अंक मोठा आहे म्हणून काय झाला हा अंक अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा. मग याची तुलना पुढच्याशी करायची. 9/13 7/11 तर काय 11 9 99 हे झालं आणि 13 7 91. याच्यामध्ये कोण काय अपूर्णांक हा ही संख्या मोठी आली ना, हा संख्यांचा गुणाकार कोणता आहे 11 9 99चा, हा अपूर्णांक मोठा आला. तर आपण प्रत्येकाशी तुलना केल्यानंतर हा अपूर्णांकच मोठा आहे म्हणून मोठा अपूर्णांक हा. याच्या उलट जर लहान संख्या विचारली तर याच्यामध्ये जो लहान येईल मग आता 189 मध्ये 169 कोणाचा गुणाकार आहे तर 13चा, मग हा अपूर्णांक लहान घ्यायचा. लहानची तुलना परत दुसऱ्या अपूर्णांकाशी करून परत लहान घ्यायचा, असं करत सोडवायचं मग उत्तर. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे 9/13. पुढचा प्रश्न काय आहे 78 सेंटीमीटर 104 सेंटीमीटर 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील. तर काय शक्य तितक्या समान मोठ्या भागात, समान मोठे भाग विचारले. काय शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे. तर काय 78ला किती मोठ्या भागात कापता येईल, समजा 13 सख 78 6 भाग हे मोठे असतील. 104ला काय 13नेच भाग दिला तर 13 8 104 8. 117ला 13नेच भाग जातोय मग काय 13 9 117 आणि 169ला 13ने गेल्यावर किती 13च. हे मोठ्यात मोठे भाग झालेत किती 6 8 9 आणि 13. तर काय विचारले एकूण किती तुकडे होतील. मग यांची बेरीज करायची 6 + 8 + 9 + 13 यांची बेरीज किती येते 36. ती 36 उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जर 81 = 27/x तर x ची किंमत विचारली. मग काय करायचं 81 = 27चा x मग काय 9 9 81 मग काय 9 त्रिक 27चा x आहे. याचा परत भाग फोड पाडायची 3 × 3 9चा 3 × 3 9चा मग काय याचा परत 3 × 3 × 3 x. हा भाग हा घातांक हा पूर्ण याचा आहे, लक्षात ठेवायचं पूर्ण याचा आहे.
मग काय 1 2 3 4 3⁴ आणि याचं काय 3⁵ कंसाचा परत x आणि याच्यामध्ये आता काय पाया समान आलेला आहे. मग पाया समान आल्यानंतर काय 4 = 3x हे आलेलं आहे. मग काय x = 3 इकडे गेल्यानंतर 4/3 x बरोबर 4/3 काय ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न एका संख्येचे 12.5% हे 800 आहे तर ती संख्या कोणती. तर ती संख्या आपण समजा x मानली तर x या संख्येची 12.5% म्हणजे किती 12.5/100 बरोबर 800 हे अशा प्रकारे गणित स्वरूपात मांडता येईल. मग काय हे पॉईंट काढून टाकायचा. मग काय करायचं x गुणिले 125 याला 10 ने गुणलं तर 125 येईल. मग छेदाला आणि अंशाला 10 ने गुणलं मग किती येईल 1000 बरोबर 800. भागाकार दिला तर 25/5 125 25 चोक 100 40 राहिले 5 1 5 5 8 40 8 राहिले x/8 बरोबर 800. 8 ने इकडे जाऊन गुणाकार दिला तर 8 8 64 तर किती x बरोबर 6400 ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न काय एका व्यक्तीचा पगार 57,850 आहे तर त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. तर याच्यामध्ये काय 57,850च्या 20% वाढ झाली 20 हे असं मांडून घ्यायचं. मग भागाकार काय 0ला 0 गेलं 0ला 0 गेलं यांनी गुणाकार करायचा 5 दुणे 10 हातचाला 1 8 दुणे 16 आणि 17 हातचाला 1 7 दुणे 14 आणि 15 हातचाला 1 5 दुणे 10 आणि 11 11,570 ही काय 20% वाढ झालेली या पगारात. मग ह्याच्यामध्ये काय मिळवायचे 57,850 अधिक 11,570 बेरीज करून घ्यायची 0 7 आणि 5 12 अशी 2 हातचाला 1 8 आणि 5 13 आणि 1 14 हातचाला 1 7 8 9 आणि 6 69,420 त्याचा नवीन पगार असेल. तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. तर काय वेग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिलेला आहे 90 गुणिले वेळ किती दिला आहे 10 सेकंद. परंतु ध्यानात ठेवायचे 90 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि हे वेळ हा 10 सेकंद दिलेला आहे. तर हे दोन्ही एकक हे समान नाहीत. मग अगोदर समान करण्यासाठी काय करायचं मग 5/18 ने भागायचं. हे 5/18 हे कसं आलं तर किलोमीटर 1000 किलोमीटरचे 1 किलोमीटरचे 1000 मीटर आणि एका तासाचे 3600 सेकंद. एक काय झालं 2ला 2 शून्य गेले 5 बे 5 10 आणि बे 8 16 5/18 ही एकक समान झाली. तर 5/18 कुठून आलं हे बघायचं. किलोमीटर प्रति तास हे याचं कन्व्हर्जन केलेलं आहे आपण. तर मग काय 18 1 18 18 5 90 आणि हा गुणाकार करून घ्यायचा 5 5 25 आणि 25 गुणिले 10 तर 250 मीटर ही ट्रेनची लांबी असेल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील विचारले. तर
10 सेंटीमीटर त्रिज्या आणि 2 सेंटीमीटर त्रिज्या. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील हे विचारलंय आपल्याला. तर हे प्रश्न कसं सोडवायचा, तर गोलाचे घनफळ सूत्र आहे. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन. हे ह्या सूत्रानुसार सोडवायचं. मग तर काय करायचं, अगोदर किंमत टाकायची सूत्रात. 4/3 गुणिले पाय 10⁻³ हे किती येईल, 4/3 पाय आर इंटू 1000 आलं. हे काय आलं, 10 सेंटीमीटर. आणि दुसऱ्या ह्याचं काय, दुसऱ्या 4/3 गुणिले पाय 2⁻³ मग याचं काय येईल, 4⁻³ पाय आर 8. याने किती गोल येण्यासाठी याला काय करायचं, भागायचं. 4/3 पाय गुणिले 8. मग काय, ह्या 4/3 हे 4/3 गेलं, पायला पाय गेलं आणि 8ने भागायचं. 4 दुने 8, 4 दुने 8, 4 पंचे 20 आणि 0. परत 2 ने भागायचं. 2 1 2, 2 2 4, 2 पंचे 10. 125 गोल तयार होतील. 125 गोल तयार होतील. तर काय, ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, हे सूत्र माहीत असलं पाहिजे तरच आपल्याला प्रश्न सोडवता येईल. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन. पुढचा प्रश्न काय आहे, वर्गमुळात 2n बरोबर 64. वर्गमुळात 2चा घातांक n बरोबर 64. तर n बरोबर किती विचारले. तर काय करायचं, वर्गमूळ घालवण्यासाठी ह्या दोन्हींचा वर्ग करायचं. तर काय, 2n बरोबर काय, ह्याचा वर्ग काय येईल, 64 गुणिले 64. 64 गुणिले 64. आणि मग पुढची स्टेप काय करायची, तर 64 हा कितीचा घातांक आहे, 2चा 6वा घातांक बरोबर किती, 64 गुणिले 2चा 6वा. 2n हे दोन्हीचा पाया समान असताना घातांकाची बेरीज होते. मग काय, 2n बरोबर 2⁶ अधिक 6. 2n बरोबर 2⁻12 आलं. मग काय, घातांकाचा पाया समान आहे म्हणून काय, n बरोबर 12. n बरोबर 12 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये ऑप्शन लिहायचे राहिले तर काय, n बरोबर 12 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुरांना ते काम किती दिवसात पूर्ण करतील. काय, 12 मजूर 70 दिवसात एक काम करतात आणि 21 मजुरांनाच तेच काम किती दिवस पूर्ण करता येईल हे विचारलेलं आहे. तर काय सूत्र काय, MDT भागिले W. M म्हणजे मजूर, D म्हणजे दिवस, T म्हणजे लागलेला वेळ आणि W म्हणजे काम. तर सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्यात. 12 गुणिले 70, वेळ दिलेला नाही तर एक काम पूर्ण करण्यास एवढा वेळ लागतो, बरोबर 21 मजुरांना किती दिवसात विचारले, ते दिवस आपण x मानू आणि काम तेच 1. तर 21 गुणिले इकडे भागिले होईल, x बरोबर 12 गुणिले 70 छेद 21. भाग द्यायचा आहे. 7 1 7, 7 त्रिक 21, 3 1 3, 3 चौक 12 आणि 4 गुणिले 10, x बरोबर 40. तर किती दिवस लागतील, 40 दिवस लागतील. या प्रश्नाचं उत्तर किती, ऑप्शन क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, एका कामाला यायला 24 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात आणि सीला 16 दिवस लागतात, तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर काय, एला किती दिवस लागतात? 24 दिवस, बीला लागतात 48 दिवस आणि सीला लागतात 16 दिवस. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील हे विचारलेले. तर काय करायचं, तिघांचा लसावी काढायचा. तिघांचा लसावी किती येईल? 48. तिघांच्या पाड्यात 48 येते म्हणून 48 हा लसावी. नंतर आलेल्या लसावीला हे प्रत्येकाच्या दिवसाने भागायचं. मग किती? 24 दुने 48, 48 एक 48 आणि 16 त्रिक 48. हे प्रत्येकाचं एका दिवसाचं काम आलेलं. एचं 2, बीचं 1 आणि सीचं 3 हे प्रत्येकाचं एका दिवसाचं काम आलेलं आहे आणि 48 हे सर्वांचं काम आहे. तर या प्रत्येकाची एका दिवसाच्या कामाची बेरीज करायची. 2 3 2 1 3 किती झाले? 6. हे एका दिवसाचं तिघांचं मिळून काम झालं. तर सर्वांचं तिघं मिळून किती काम करतील? तर 48 भागिले 6, 6 ने भाग 6 8 48 8 दिवस लागतील. तिघांनी मिळून जर काम एकत्र केलं तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? 8 दिवस. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? तर हे उदाहरण गोंधळ टाकण्यासारखं, यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. तर काय दिलेलं आहे? 6 रेडिओची समजा खरेदी किंमत 6 रेडिओची 6 आहे आणि विक्री किंमत ही किती? 5 आहे. तर या दोघांचा लसावी काढायचा. तर लसावी काय येतोय? 30 येईल. एका रेडिओची जर खरेदी किंमत काढली तर 6 पंचे 30, 5 रुपये आणि विक्री किंमत काढली तर 5 सक 30 रुपये. म्हणजे एका रेडिओची खरेदी किंमत किती झाली? 5 रुपये आणि विक्री किंमत किती झाली? 6 रुपये. याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, या दोन्हींचा लसावी काढायचा आहे. नंतर एका वस्तूची खरेदी आणि विक्री किंमत काढायची आहे. तर आता पुढं काय? 5 रुपये खरेदी आणि 6 रुपये विक्री. मग किती झाला? 1 रुपये नफा झाला. 1 रुपये हा 1 रुपये नफा झाला. तर आपल्याला काय विचार, व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर काय, 1 रुपये नफा, खरेदी किंमत 5 रुपये गुणिले 100 बरोबर 5 1 5, 5 2 10, 0. 20% नफा झाला. 20% नफा झाला. व्यवस्थित लक्ष देऊन सोडवायचं आहे. कोणती किंमत कशाची आहे ते, याच्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 20% नफा. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर अमोलचा पगार जर आपण मानला 100 रुपये, तर महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी. म्हणजे काय, महेश किती येईल? 80 रुपये आणि या दोघांमध्ये 20% फरक आहे. तर काय विचारले, अमोलचा पगार महेशपेक्षा कितीने जास्त आहे? तर महेशपेक्षा कितीने जास्त आहे, फरक किती आहे दिला आहे? 20. आणि कोणापेक्षा जास्त विचारले? महेशपेक्षा. म्हणून महेशचा पगार हा छेदात येईल आणि गुणिले 100. तर काय, 20 1 20, 20 चौक 80, 4 1 4, 4 2 8, 4 पंचे 20. 25%
अमोलचा पगार महेशपेक्षा जास्त आहे. अमोलचा पगार महेशपेक्षा 25% जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय आहे? ए व बी च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर प्रत्येकाची बचत 800 रुपये असेल तर ए चा पगार किती? तर ए चं गुणोत्तर काय दिले? 5:4 म्हणजे हे पगाराचे गुणोत्तर दिलेले आहे. आणि खर्चाचे गुणोत्तर किती दिले? 3:2 दिलेला आहे. 3:2 दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय? बचत म्हणजे काय? पगार वजा खर्च बरोबर काय येईल? बचत. मग काय? कोणत्या तरी एकाचं घेऊन सोडवायचं. समजा आपण एचं घेतलं पगार काय? 5x वजा 3x बरोबर 800 रुपये बचत येईल. 2x बरोबर 800, x बरोबर 400. तर x बरोबर किती आलेले? 400 रुपये. तर काय विचारलेलं आहे? ए चा पगार किती? मग ए चा पगार काय? 5x हा ए चा पगार आहे. 5x बरोबर 5 गुणिले 400 तर किती येईल? 5×4 2000 रुपये हा ए चा पगार असेल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आता. समोर ही एक अक्षर मालिका दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये या पदाच्या जागी कोणतं अक्षर येणार आहे? तर ते विचारलेलं आहे. CEHL आणि पुढचं पद विचारलेलं. तर पुढचं पद आपल्याला काढायचं आहे. मी सोडवण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून अगोदरच पूर्ण ABCD लिहून ठेवलेली आहे. ABCD अशाच पद्धतीने लिहून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला सोडवण्यास मदत होते. उदाहरण लवकर सोडवण्यास मदत होते. चला तर सुरुवात करूया. तर काय दिले? CEH आणि L. तर काय? C आणि E मध्ये एकाचा गॅप आहे. E आणि H मध्ये 2चा आहे. H आणि L मध्ये 3चा आहे. तर पुढच्यात काय? L आणि पुढच्यात कितीचा गॅप असेल? 1 2 3 आणि 4. हा 4चा गॅप पुढचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे Q हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. 67:21 तर 89ला किती येतील? तर काय? 67:21 हे अगोदर आपल्याला याच्यामध्ये सोडवणं गरजेचं आहे. तर काय? 6ला जर आपण 2ने भागितलं तर किती येते? 3 आणि गुणिले 7 केलं तर 21 हे उत्तर येतं. तर अशाच प्रकारे जर 89चं जर बघितलं तर 8ला जर आपण 2ने भागितलं तर 4 उत्तर येतं आणि गुणिले जर 9 केलं तर 36. या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढची अक्षर मालिका दिली C/X I/R तर प्रश्नचिन्ह भागिले O. तर आपण जर या अक्षर मालिकेत बघितलं C च्या बरोबर खाली काय X येते, I च्या बरोबर खाली काय येते R येते, तर O च्या बरोबर काय वरती येईल L, म्हणून L हे प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न 12:21 तर 24 किती? तर 12:21 दिले तर फक्त काय केले अंकांची उलटापालट केली तर 24 किती येईल 42. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत ईस्ट EAST हा शब्द GCUV असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा
NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल? तर काय काय ईच्या पुढे किती एका अंकाचा फरक सोडून जी दिलेले आहे. एच्या पुढे एका अक्षराचा फरक सोडून सी दिलेले आहे. एसच्या पुढं एका अक्षराचा फरक सोडून यू दिलेला आहे. टीच्या पुढे मग काय एनच्या पुढे काय येईल? एक अक्षर सोडून पी. ओच्या पुढे एक अक्षर सोडून क्यू. आरच्या पुढे एक अक्षर सोडून टी. जर ऑप्शन मध्ये जर बघितलं तर आपल्याला जास्त पुढे सोडवायची पण गरज नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येत आहे. पुढचा प्रश्न, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण? आपण हे अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना काय पुरुषासाठी आपण चौकोन वापरणार पुरुष आणि स्त्रीसाठी वर्तुळाचा वापर करणार आहोत. तर काय विचारले? माझी आई. माझी समजा आपण मी धरला तर काय माझी आई. आईसाठी वरती घ्यायचं आणि काय आईसाठी वर्तुळ. माझी आई तुझ्या वडिलांची. जर इथं जर आपण कोणतंही जर घेतलं तरी काय फरक पडत नाही. तर तुझे वडील तुझ्या वडिलांची. आणि हे अशा प्रकारचं चिन्ह काय पती पत्नी. अशा प्रकारच्या चिन्हासाठी आपण वापरायचं काय बहीण भाऊ, किंवा असं जर झालं तर बहिणी बहिणी, असं जर असेल तर भाऊ भाऊ. म्हणजे एका रेषेचा वापर आपण काय करतो बहीण भावाचं नातं. आणि दुहेरी जर आपण वापरलं तर काय पती पत्नी यांचं नातं येईल. मग काय माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. मग बहिणीसाठी काय येईल एक रेषा येईल. तर तुझी आई म्हणजे हिची आई हिच्या वडिलांची पत्नी असेल तर तुझी आई माझी कोण हा मी आहे. तर माझी कोण माझी आई तिचा भाऊ म्हणजे हे माझे मामा लागतील आणि त्यांची पत्नी ही मामी असेल. तर या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशाच प्रकारच्या जर आपण चिन्हांचा जर वापर केला तर आपल्याला हे उदाहरण अशा प्रकारचं लवकर सोडवता येतं, नाही तर ते किचकट होत जातं. त्यासाठी ह्या चिन्हांचा वापर आहे. पुरुषासाठी चौकोन, स्त्रीसाठी वर्तुळ, भाऊ बहिणीसाठी एक रेषा आणि पती पत्नींसाठी 2 रेषांचा वापर करायचा. आणि जर समजा वडील असतील त्यांचा मुलगासाठी खाली रेष घ्यायची म्हणजे हा त्यांचा मुलगा आहे. आणि त्यांचे जर वडील असतील तर त्यांच्यासाठी वरती रेषा अशी घ्यायची म्हणजे काय चौकोनी येईल इथे. अशा प्रकारे हे असे उदाहरणं सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न काय 4×65 दिलेलं आहे. तर 5 किती विचारले? तर काय 4चा घन अधिक 1 ही या प्रश्नामध्ये वापरले. म्हणजे काय 4चा घन किती 64 अधिक 1 बरोबर 65. मग तशाच प्रकारे 5चा घन अधिक 1 बरोबर 125 अधिक 1 किती येईल 126. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे. सीता काय समोरून 5व्या क्रमांकावर आहे. गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. गीता ही मागून गीता आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता यांच्यामध्ये पाहिजे यामध्ये मनोज राम रमेश असतील म्हणजे यांच्यामध्ये काय मनोज राम आणि रमेश असतील तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहे? तर इकडून सीताचा सुरुवातीपासून किती आहे 5 अधिक हे 3 आणि गीताचा शेवटून 3रा नंबर आहे
तर हे अधिक 3, 5 अधिक 3 अधिक 3 बरोबर 5 आणि 3 8 आणि 8 आणि 3 11. 11 हे या प्रश्नाचं उत्तर राहील, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जर राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे पण सीतापेक्षा मोठी आहे, सीता गीतापेक्षा मोठी आहे, श्याम सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण? तर सर्वात तरुण कोण असा हे जे उदाहरण आहे हे कसं सोडवायचं? तर सुरुवातीपासून ही आपण समजा राधा म्हणली, तर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. राधा काय आहे? ही राधा आहे, राधाची उंची. सुनीतापेक्षा तरुण आहे म्हणजे काय? वयाने ती लहान आहे, त्याच्यामुळे सुनीता ही राधापेक्षा मोठी असणार आहे. पण सीतापेक्षा मोठी आहे, ही झाली सुनीता. आणि काय सीताचं काय दिलंय? सीतापेक्षा राधा मोठी आहे. नाही, राधा ही सीतापेक्षा मोठी आहे. मग सीता काय येईल? राधापेक्षा कमी वय येईल. मग सीता गीतापेक्षा मोठी आहे. सीता ही गीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे गीता ही सीतापेक्षा लहान आहे. गीता. श्याम हा सीतापेक्षा मोठा आहे. श्याम हा सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे. श्याम हा सीतापेक्षा श्याम हा सीतापेक्षा मोठा आहे. सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे. तर मग ह्या दोन्हींच्या मध्ये श्याम येईल. तर सर्वात तरुण कोण? तर सर्वात तरुण कोण? तर याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात तरुण कोणती येते? गीता येते. गीता हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे जर आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं तर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी लवकर सोडवण्यास मदत होते. पुढचा प्रश्न, LMKNJOIP. तर पुढचं पद विचारलं काय? LMKNJOIP. तर याच्यामध्ये काय काय ट्रिक दिलेली? तर LM च्या नंतर इकडे पुढे वाढत जाते आणि इकडे परत मागे एक एक अक्षर जाते. तर IP हे शेवटचं आहे, तर त्याच्या पुढे काय येईल? HQ. या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, अगोदर आपल्याला अशी ABCD लिहून घ्यायची आणि याच फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायची, ज्यामुळे आपल्याला सोडवण्यास मदत होईल, लवकर सोडवण्यास मदत होईल, जास्त किचकट होणार नाही. पुढचा प्रश्न, एका दोरखंडाचे समान लांबीचे 11 तुकडे करावयाचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याची दोन्ही टोके एकमेकांशी जुळवून घेतली तर मला हवे असलेले 11 तुकडे मिळवण्यासाठी त्या दोरखंडाचे किती ठिकाणी कापावा? तर तो दोरखंड किती ठिकाणी कापायचा आहे? काय समान लांबीचे 11 तुकडे करायचे. त्यांनी अगोदर हा दोरखंड आहे असा आणि त्याची दोन्ही टोके एकमेकांशी जुळवून घेतली, म्हणजे हा दोरखंड असा आहे तर कसा आहे? अशी याची दोन्ही टोके मिळून घेतली आणि 11 तुकडे करायचे. मग किती? 5 भाग करावे लागतील. 1 2 3 4 5 म्हणजे किती? 1 2 3 4 5 आणि हा जो भाग येईल तो किती? 6वा येईल. म्हणजे हे वरचे 5 आणि खालचे 5 प्लस 1 किती झाले? 11 समान तुकडे. मग दोरखंड हा काय विचारले? किती ठिकाणी कापावा? तर किती ठिकाणी कापावा लागेल?
5 ठिकाणी कापावं लागेल. शेवटचा जो काप आहे तो हा दोन्हीचा मिळून 1 येतोय, म्हणून हा +1 धरायचा आहे. नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी तिचे वय 45 वर्ष होईल? -13 वर्षापूर्वी किती? 21 होते. तर आज किती असेल? बरोबर, +13 केलं तर किती? 4 34 असेल. आणि किती वर्षांनी 45 होईल? मग काय, 45 - 34, 5 4 गेले 1, 11 वर्षांनी नेहाचे वय 45 होईल. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एका सांकेतिक भाषेत 341 हे 682 असे लिहिले जाते, तर 134 ला काय लिहिता येईल? नीट जर निरीक्षण केलं तर पहिल्या पदाची दुप्पट ही आहे, याच्यामध्ये याची दुप्पट आहे, याच्यामध्ये याची दुप्पट आहे. मग काय येईल? इथं पण तसंच करायचं. 2, 3 ची दुप्पट 6, 268. 268 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. खालील पैकी लीप वर्ष कोणते? तर याच्यामध्ये 1600, 1700, 1800 आणि 3 बरोबर. तर काय, लीप वर्ष आपण कशाला म्हणतो? ज्या संख्येच्या शेवटच्या 2 भागांना पूर्णपणे भाग जातो. जे 00 असतील तर ते लीप वर्ष असतं, पण याच्यामध्ये 3 पर्याय हे 0 आहेत, म्हणून काय करायचं? पूर्ण संख्येला 4 ने भाग द्यायचा. म्हणजे 1600ला जर आपण बघितलं तर किती? 4, 4 चोक 16, 400 पूर्ण भाग जातो, म्हणून हे लीप वर्ष आहे. या बाकीच्या दोन्हींना जात नाही. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे, तर त्यांचे आजचे वय किती? त्यांचं वय समजा आपण x मानलं, तर काय त्यांच्या वयांचं गुणोत्तर किती दिले? 3x 5x, आणि त्यांच्या वयातील फरक म्हणजे 5x - 3x बरोबर किती दिलं? 30. वजाबाकी केली 2x बरोबर 30. x बरोबर किती? 15. x बरोबर 15. तर काय, ए चे आजचे वय विचारले, मग काय याचं 5x म्हणजे काय 5 गुणिले 15. नाही, याचं काय वय? याचं वय हे याचं वय किती? 3x बरोबर 3 गुणिले 15 किती येईल? 45 वर्षे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय, एचं गुणोत्तर हे 3x आहे. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आहे आणि उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील? डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा, तर किती? 9 + 7 बरोबर किती? 16. आणि हा अंक डबल काउंट झालेला आहे, म्हणून -1 बरोबर किती? 15. तर त्या रांगेत किती? एकूण 15 मुले असतील. लक्षात ठेवायचे, सुहासचा डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा म्हणजे 2दा सुहास काउंट झालेला आहे, त्याच्यामुळे 1 आपण वजा केलेला आहे. पुढचा प्रश्न, 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? 150चा 60 शेकडा काढला तर किती येईल? 0ला 0 गेले, 0ला 0 गेले, 15 सकी 90. आणि पुन्हा त्याचा किती 60 काढला तर किती येईल? 0ला 0 गेले, 0ला 0, 9 सके 54. 54 हा आले उत्तर आले. तर काय विचारले? मूळची संख्या म्हणजे मूळची काय? 150.
तर ती कितीने कमी झाली? कितीने कमी झाली? 54 वजा करायचं यातून, 10तून 4 गेल्यावर 6, 5 आणि 14तून 5 गेल्यावर 9. तर मूळची संख्या कितीने कमी झाली? 96ने कमी झाली. विचार आपण इथपर्यंत सोडवतो, हे पुढचं राहून जातं, त्याच्यामुळे हे उत्तर आपलं चुकतं. त्यामुळे लक्ष देऊन सोडवायचं आहे. काय विचारलंय हे अगोदर पाहणं गरजेचं आहे. तर काय, ABC नंतर 1 अंक सोडलाय, EFG नंतर 2 अंक सोडलेत, JKL नंतर 3 अंक सोडलेत, PQR नंतर किती येतील मग? 4. मग पुढचं पद काय येईल? WXY. तर पुढची अक्षर मालिका दिलेली आहे आणि याचे मधलं पद विचारले. तर काय, अगोदर ही इंग्रजी वर्णमाला पूर्ण लिहून घ्यायची, मग नंतर त्याच्यामध्ये क्ल्यू शोधायचा. तर काय, CE कितीचा? एक अक्षर मध्ये, G मध्ये सोडला तर H मध्ये I येतोय पुढं, K परत येतोय पुढं, मग काय येईल? याच्या जागी येईल G. ऑप्शन मध्ये फक्त एकाच ठिकाणी G आहे, म्हणून उत्तर हे 2 आहे. तरी पण आपण दुसरं सोडू, XFI, एक अक्षराचं अंतर, नंतर काय T, बरोबर आलं T. त्याच्यानंतर BD एका अक्षराचं अंतर, परत EF, काय GTF. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, पूर्ण उदाहरण सोडवायचं नाही. जर आपल्याला त्या ठिकाणी एकच ऑप्शन दिलेला असेल तर तेच या प्रश्नाचं उत्तर असतं. याच्यानंतर पुढची अक्षर मालिका B4Y, D16W, F36U, H64S. तर याच्यामध्ये काय, BDFH, एक अक्षर सोडून दुसरं अक्षर, एक अक्षराचा मध्ये गॅप आहे फक्त. मग काय पुढचं काय येईल? आय हे कोणत्या पर्यायात आहे? या पर्यायात आहे. हा काय, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. तर किती येईल पुढं? 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 100. 100चा 10चा वर्ग येईल. परत काय, YWUS म्हणजे RQ, I100Q. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा काय, C6E10, G14, I18. तर काय, याच्यामध्ये कितीचा गॅप? 6, 10, 14 आणि 18. 4चा गॅप म्हणजे किती? 22. तर काय, सीच्या नंतर E, एक अक्षराचा गॅप, ईच्या नंतर G एक अक्षराचा गॅप, Gच्या नंतर I एक अक्षराचा गॅप. तर काय येईल? K22. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण मुंबई पोलीस भरती 2018चा संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. जर या पेपरमध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा, ते करेक्शन करून दिलं जाईल. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.